दोन्ही पायामध्ये अंतर. घेतलं दोन्ही पायामध्ये अंतर. हां, नवीन मेंबर जे आहेत त्यांनी खाली वाकताना हळूवार वाकायचे. पोटामध्ये क्रॅम्प येतो किंवा चमक येते, ठीक आहे. गोळा येतो असं पण म्हणतो आपण सोप्या भाषेत. त्याच्यामुळे सावकाश खाली वाकायचा आहे. दोन्ही हात वरती, दोन्ही हात वरती. श्वास घ्यायचा, श्वास सोडत सावकाश दोन्ही हात जमिनीला टच करा. नसतील टच होत तर वरती ठेवले तरी चालेल. पुन्हा श्वास घेत हात वरती, पुन्हा श्वास सोडत हात खाली, श्वास घेत हात वरती. हां, सावकाश. पाय जे आहेत ते सरळ ठेवायचे, हळूवार करायचे. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. चला, मोठा श्वास घ्या, फुंकर सोडा. दम लागल्यानंतर मोठा श्वास घेऊन फुंकर सोडून द्यायचा. चला, बाकीच्यांनी दोन्ही हात डोक्याच्या पाठीमागे घ्या. हां, दोन्ही पाय समोर, पाय ताठ. हां, त्याच्यानंतर सावकाश गुडघे फोल्ड करणार. दोन्ही हाताची कोपर गुडघ्याला टच करा. आपली हनुवटी किंवा कपाळ लागते का गुडघ्याला हे पण बघायचं. सावकाश करायचं. तर 4 ते 5 याच्यामध्येच आपल्या मांड्यांना म्हणजे स्थान जाणवतो, पोटावरती दाब जाणवतो. हळूहळू करायचं. हां, आणि जे नवीन मेंबर आहेत ते दोन्ही हात बैठकीजवळ ठेवून नंतर करणार. अशा पद्धतीने सावकाश. ज्यांना सवय आहे एक्सरसाइजची ते असे करणार. रिलॅक्स. त्यानंतर ट्विस्टिंग घेणार. मांड्या एका बाजूला, मान एका बाजूला. ट्विस्टिंग. मांड्या डाव्या बाजूला घेतल्या तर मान करायची उजव्या बाजूला. मांड्या उजव्या बाजूला घेतली तर मान करायची डाव्या बाजूला. सावकाश. स्नायूंना रिलॅक्स करायचं. हां, रिलॅक्स. दोन्ही पाय समोर, मोठा श्वास घ्या, फुंकर सोडून द्या. त्यानंतर आता उजवा पाय फोल्ड करणार. दोन्ही हात उजव्या पायाच्या टाचेला टच करणार. त्यानंतर डाव्या पायाच्या टाचेला टच करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 बरोबर. 30-40 होती. जे थकलेत ना त्यांनी ट्विस्टिंग घ्यायचं. 10 मध्ये थकवा जाणवला तर लगेच थांबायचं आणि काय करणार, हळूवार ट्विस्टिंग घेणार. सावकाश रिलॅक्समध्ये. 20 मध्ये थकला तर थांबणार, रिलॅक्स करणार. परत 10 होत असणार तर 10 करून 30 करून घ्यायचे आणि थांबायचं, रिलॅक्स करायचं. तुम्हाला जितके होतील तितके काउंटिंग करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. रिलॅक्स. दम लागला तर मोठा श्वास घ्या, फुंकर सोडा. दोन्ही पाय परत जमिनीवरती टॅप करून द्या. रिलॅक्स होते स्माईल. आता दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही पायामध्ये अंतर. तर सावकाश कमरेला काय करायचंय, ताण द्यायचंय. आता जर समजा उजवा हात जो आहे कमरेतनं वाकला तर उजवा हात डाव्या पायाच्या अंगठ्यांना टच होते का बघा. त्यानंतर विरुद्ध बाजू, विरुद्ध हात विरुद्ध पायाच्या अंगठ्यांना काय करायचंय, टच करायचे. कमरेतनं वाकवणे, हळूवार वाकायचे. ठीक आहे. चला 20-20-40 घेणार. काउंटिंग मनातल्या मनात. काउंटिंग सुद्धा नाही करत मी अजून तरी. हळूहळू करायचं.
पूर्ण कमरेला काय करायचं, ध्यान द्यायचं. म्हणजे आपली कमरेची जी चरबी आहे कमी होणार. पाय जमिनीवरती घट्ट करून ठेवा, पाय उचलू नका, पाय घट्ट करून ठेवा जमिनीवर. काउंटिंग जे आहे ते सावकाश मनातल्या मनात करायचं, किती सावकाश असतो. जाता घेणार अगोदर डाव्या बाजूने समोर वाटतं समोर वापरण्याचा सावकाश प्रयत्न करायचा आणि हळूहळू करायचं. पोटामध्ये चमक येते त्यांना सांभाळून पाय दोन्ही घट्ट करून ठेवा जमिनीला, गुडघ्यात वाकवायचे नाही पाय. गुडघा जमिनीला टेकवायचा, त्यानंतर सावकाश डावा गुडघा जमिनीला टेकवायचा, पाय खाली ठेवायचे. त्यानंतर दोन्ही हात वरती घ्यायचे, हळूवार कोंबड्यातून वाकायचे, दोन्ही हातांनी पायाचे अंगठे पकडा आणि आपलं कपाळ गुडघ्यापर्यंत पोचते का करायचे. पश्चिमोत्ताना